नमस्कार. मी बाळासाहेब रतनभाई दत्तात्रय बिडवे. तर माझी आई 23 मे रोजी पॅरालिसिसचा अटॅक आल्यामुळे आम्ही मेडिकवर हॉस्पिटलला इथे ट्रीटमेंट घेतली आणि नंतर आम्हाला सप्तशृंगी पॅरालिसिस सेंटर जे आपल्या खराडी रायते वाघापूर इथे आहे तिथे आम्ही आमच्या आईला घेऊन आलो. घेऊन आल्यानंतर ज्या कंडिशन मध्ये आलो होतो तर त्यावेळेला आमच्या आईचे डोळे बंद होते, हात आणि पाय अजिबातही हालचाल नव्हते. म्हणजे डावी बाजू पूर्णपणे डॉक्टरांनी सांगितलं होतं की किती वेळ लागेल, काय लागेल, कदाचित होईल नाही होईल आम्ही काही सांगू शकत नाही. मग आम्ही सप्तशृंगी पॅरालिसिस सेंटर मध्ये इथे घेऊन आलो आणि घेऊन आल्यानंतर 8 ते 10 दिवसातच पहिल्या की आम्हाला आईच्या पायाला सेन्सेशन जाणवले, हातावरती सेन्सेशन जाणवले, आई चेहऱ्याने ते दर्शवायला लागली. आणि तर मग इथे आल्यानंतर पहिले ते 10 दिवसामध्ये बऱ्यापैकी फरक जाणवला. त्याच्यानंतर तिचं बोलणं सुरू झालं. जी सुरुवातीला सतत डोळे बंद असायचे ते तिने उघडले. समोर आलेल्या माणसाकडे मान फिरवायला लागली. थोड्याच दिवसात ती हात आणि पाय यांची मुवमेंट पण आम्हाला दाखवली आणि मानेला जो काही तिला त्राण नव्हता तो ती मानही स्वतः हलवायला लागली. त्यानंतर आम्ही एक 20-25 दिवसाचं सेशन केलं. घरी जाताना इथे बाहेर फिजिओथेरपी सेंटर वगैरे जे आहे तर तिथे बऱ्यापैकी आम्हाला फरक जाणवला. म्हणजे आई इथे आल्यानंतर की कुठल्याही प्रकारची हालचाल नव्हती. तर घरी जाताना खूप समाधानाने आम्ही गेलो. आज परत दुसऱ्या सेशनसाठी घेऊन आलो. याचं कारण असं आहे की हे पॅरालिसिस सेंटर, या पॅरालिसिस सेंटरचे डॉक्टर खर्डे, प्रभाकर खर्डे अत्यंत सोज्वळ आणि पेशंटच्या प्रती काळजी घेणारा माणूस असं मी म्हणेल. की पेशंटसाठी जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांतला हा एक चांगला देव माणूसच आहे पेशंटसाठी. त्याचप्रमाणे इथलं हे पॅरालिसिस सेंटर मधला जो स्टाफ आहे, मग त्यामधले इथे फिजिओथेरपी घेणारा मॅडम असतील, सर असतील, त्याच्यानंतर इथे त्यांचा जो केअर टेकिंग स्टाफ आहे तोही अत्यंत छान आहे. इथे असलेला मोहन असेल, किरण असेल, डॉक्टर थोरात असतील, डॉक्टर देशमुख मॅडम असतील, शिंदे मॅडम असतील, की ज्या संपूर्ण डिव्होटेड म्हणजे पॅरालिसिसचा पेशंट आल्यानंतर ज्या प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे ती इथे चांगल्या प्रकारे घेतली जाते. डॉक्टरांबद्दल तर म्हणजे असं एक बाहेर पेशंट जाताना एक आदर आणि एक आपल्या माणसाने आपल्याला ट्रीटमेंट केल्यासारखं आणि आपण आपल्या घरात आल्यासारखं इथे या पॅरालिसिस सेंटरला होतं. पूर्णपणे नैसर्गिक वातावरणामध्ये हे पॅरालिसिस सेंटर आहे. बाहेरचं पर्यावरण, मोकळी हवा यामुळे इथल्या पेशंटला खूप लवकर आराम पडतो. तो या सेंटरमध्ये दिल्या जाणारी सेवाभावी संस्था, तर भावपूर्ण सेवा आणि त्याचप्रमाणे डॉक्टर आणि त्यांची असलेली सगळी टीम यांचं जे काही डिव्होशन आहे यामुळे चांगल्या प्रकारे इथे आराम पडतो. आणि त्याचमुळे आम्ही परत दुसऱ्यांदाही आता आईला घेऊन आलेलो आहे. तर आम्हाला होप्स आहेत की चांगल्या प्रकारे नक्कीच ही टीम सहकार्य करेल. आणि मी आपल्यासारखे जे काही परिसरातील जे अशा काही पॅरालिसिस झालेल्या, त्यानंतर लकवा किंवा इतरही या सदृश्य की ज्याला आपण न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम म्हणतो, असे प्रॉब्लेम्स असलेले जे काही व्यक्ती असतील त्या व्यक्तींना नक्कीच मी सांगेल की बाहेर इकडे तिकडे दूर लांब जाऊन जी ट्रीटमेंट आपल्याला मिळणार आहे तीच ट्रीटमेंट किंबहुना त्याच्याही पेक्षा चांगली ट्रीटमेंट इथे मिळेल. कारण इथे येण्यापूर्वी आम्हीही इतर लोकांप्रमाणे बरेच हॉस्पिटल पाहिले, फिजिओथेरपी पॅरालिसिस सेंटर पाहिले, नाशिक पासून कल्याण, मुंबई इथपर्यंत आपण पाहिले आणि आपल्या परिसरातील असलेले इतरही सेंटर आपण पाहिले. त्यामध्ये आम्ही याची चॉईस केली. आणि सुरुवातीला पहिल्याच बोलण्यामध्ये डॉक्टरांचा स्वभाव, डॉक्टरांची असलेली रिसेप्शनिस्ट आणि त्या व्यक्ती एकंदर तिथेच आम्हाला असं जाणवलं की नाही, हे सेंटर्स आमच्यासाठी चांगलं आहे. तसंच मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल की तुमच्यासारखे किंवा तुमच्या परिवारातील, परिसरातील ज्या कोणी अशा प्रकारच्या व्याधीग्रस्त असतील तर त्यांना नक्कीच या सेंटरमध्ये 100% फरक पडेल. फक्त एक आहे की आपणही त्यांना त्या प्रकारे सहकार्य करावं आणि चांगल्या प्रकारे या सेवेचा आपण त्या पेशंट जे असतील तर त्यांच्यासाठी आपण लाभ घेऊ शकतो. धन्यवाद.